नमस्कार मित्रांनो, मी आर्किटेक्ट विवेक रसाळ आणि आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण UDPCRमधला जो FSI कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे तो बघणार आहेत. तो म्हणजे आपला कंजेस्टेड एरियामध्ये आपण FSI कॅल्क्युलेशन कसे करणार आहेत ते आज आपण बघणार आहोत. तर UDCPRमध्ये पान नंबर 108वर आपल्याला हे कंजेस्टेड एरियामधलं हे टेबल आहे. ते मी कॅडमध्ये घेतलेलं आहे. कंजेस्टेड एरिया बिलो 9 मीटर, 9 ते 18 मीटर, 18 ते 30 मीटर आणि 30 आणि 30 मीटरच्या वरच्या रोड विड्थसाठी हे ते 4च कॉलम आहेत. जर आपण नॉन कंजेस्टेडचं बघितलं तर इथे हे 1, 2, 3, 4, 5, 6 कॉलम होते. त्यामध्ये 9 ते 12, 12 ते 15, 15 ते 24, 24 ते 30 आणि 30 आणि अबोव्ह ह्याचे होते. पण या केसमध्ये फक्त हे 4च आहेत. 9 ते 12च्या ऐवजी ते 9 ते 18, 18 ते 30 आणि 30च्या वर असे केलेत. तर कंजेस्टेड एरियात बिलो 9 मीटरला बेसिक एफ एस आपल्याला 1.5 मिळतो. प्रीमियबल एफ एस आहे ते 0 मिळतो. त्यामुळे ते TDRसुद्धा 0 मिळतो. त्यामुळं जी मॅक्झिमम पोटेन्शियल आहे बिल्डिंगची ती 1.5 मिळते. 9 ते 18 मीटर रोड असेल तर आपल्याला बेसिक एफ एस आहे 2, प्रीमियबल एफ एस आहे 0.3, मॅक्झिमम TDR हे 0.3 मिळते. त्यामुळे आपल्याला प्लॉट एरियाला 2.6नंच गुणायचं आहे डायरेक्ट. त्यानंतर 18 ते 30 मीटरमध्ये सेमच आहे ते 2 मिळतो. इथे 0.3 मिळतो. हा जो TDR आहे तो 0.5 मिळतो आणि मॅक्झिमम पोटेन्शियल आपल्याला 2.8 मिळतं. आणि 30 मीटर आणि त्याच्या वरती रोड असेल तर 2.5 फक्त ते TDR आपल्याला वाढतो जो 0.7 मिळतो आणि मॅक्झिमम पोटेन्शियल हे आपल्याला 3 मिळतं. आता आपण ही 1000 स्क्वेअर मीटर रेसिडेन्शियल यूजसाठी कंजेस्टेड एरियात बघतोय. बिलो 9 मीटर 1.5 प्रमाणे आपल्याला 1500 स्क्वेअर मीटर एवढा आपल्याला बेसिक एफ एस आय मिळतो. इथं आपल्याला जे प्रीमियबल एफ एस आय आहे तो काही मिळत नाही. TDRसुद्धा मिळत नाही. त्यामुळं दीडमुळे आपल्याला 1500 स्क्वेअर मीटर एवढं आपल्याला पोटेन्शियल मिळतं. आणि ॲन्सिलरी एफ एस आय जो रेसिडेन्शियल आहे तो 60% आहे. त्यामुळे 900 स्क्वेअर मीटर आपल्याला इथे ॲन्सिलरी एफ एस आय मिळतो. त्यामुळे 1500 आणि 900 केल्यावर आपल्याला टोटल अलाउएबल बिल्टअप आपल्याला 2400 स्क्वेअर मीटर एवढा मिळतो. 9 ते 18मध्ये 2 एफ एस आहे त्यामुळे 1000च्या दुप्पट 2000 स्क्वेअर मीटर. 0.3 नुसार आपल्याला 300 स्क्वेअर मीटर हा पेड एफ एस आय मिळतो. TDR 0.3 असल्यामुळे 300. मॅक्झिमम पोटेन्शियल आपल्याला ही सगळ्यांची टोटल केल्यावर ही 2600 मिळते. आणि रेसिडेन्शियल असल्यामुळे याला 60% ॲन्सिलरी मिळतो. त्यामुळे 1560 स्क्वेअर मीटर हा एवढा आपल्याला रेसिडेन्शियल ॲन्सिलरी मिळतो. आणि या दोघांची टोटल केल्यावर आपल्याला 4160 स्क्वेअर मीटर ही मॅक्झिमम बिल्टअप आपल्याला अलाउएबल मिळते एवढी. 18 ते 30 मीटर जर रोड असेल तर 2000 स्क्वेअर मीटर बेसिक एफ एस आय. 0.3 नुसार 300 आहे तो पेड आपल्याला एफ एस आय मिळतो. आणि इथे 0.5 TDR असल्यामुळे 500 स्क्वेअर मीटर TDR मिळतो. या तिघांची टोटल केल्यावर आपल्याला 2800 स्क्वेअर मीटर मॅक्झिमम बिल्डिंग पोटेन्शियल मिळतं. आणि रेसिडेन्शियल ॲन्सरी 60% आपल्याला 2800च्या केल्यावर 1680 ही ॲन्सिलरी मिळते. आणि मॅक्झिमम पोटेन्शियल प्लस ॲन्सिलरी केल्यावर आपल्याला 4400 4480 स्क्वेअर मीटर हे टोटल अलाउएबल बिल्टअप केसमध्ये मिळतो. 30 मीटर आणि त्याच्यावरती जर रोड असेल तर आपल्याला हा 2000 स्क्वेअर मीटर मिळतो बेसिक एफ एस आय. पेड एफ एस आय आहे तो 300 स्क्वेअर मीटर मिळतो. आणि TDR हा 0.7 असल्यामुळे 700 स्क्वेअर मीटर इथे मिळतो. आणि मॅक्झिमम बिल्डिंग पोटेन्शियल त्यामुळे ह्याचं 3000 स्क्वेअर मीटर होतं. तेच 3000च्या 60% आपल्याला 1800 ॲन्सिलरी रेसिडेन्शियल एफ एस आय मिळतो. आणि ह्या दोघांची टोटल केल्यावर आपल्याला टोटल अलाउएबल बिल्टअप आहे तो 4800 स्क्वेअर मीटर मिळतो. तिन्ही केसेस मी यामध्येच एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करतो आहे. तेच आता आपण कमर्शियल यूजसाठी बघू. हे आपल्याला 3 जे हे कॉलम्स आहेत हे सेम राहतात. फक्त आपल्याला काय मिळतं, हे जे ॲन्सिलरी जो आहे तो 80% मिळतो. त्यामुळे हे आपल्याला सेमच आहे. 1500 इथं 0, 0. त्यामुळे इथे टोटल 1500 स्क्वेअर मीटर आपल्याला मॅक्झिमम पोटेन्शियल मिळतं. आणि ॲन्सिलरी एफ एस आहे तो आपल्याला इथे 1200 स्क्वेअर मीटर एवढा इथे मिळतो. त्यामुळे या दोघांची टोटल केल्यावर 2700 स्क्वेअर मीटर मॅक्झिमम अलाउएबल बिल्टअप मिळतं. 9 ते 18मध्ये आपल्याला हे 2000 हे 300 स्क्वेअर मीटर आणि 0.3 हे वरच्यासारखं सेमच असणार आहे 300 स्क्वेअर मीटर.
टोटल आपल्याला 2600 स्क्वेअर मीटर आणि 2600च्या 80% आपल्याला 2080 स्क्वेअर मीटर हा एन्सिलरी कमर्शियल FSI मिळतो, जो 80% असतो. त्यामुळे टोटल आपल्याला अलावेबल 4660 स्क्वेअर मीटर एवढा आपल्याला बिल्टअप इथं बघायला मिळतो. त्याच आता दुसऱ्या केसमध्ये 18 ते 30 18 ते 30 मीटरच्या रोडसाठी आपल्याला इथे 2000 स्क्वेअर मीटर, इथे 300 स्क्वेअर मीटर, इथे 500 स्क्वेअर मीटर, तिघांची टोटल केल्यावर 2800 सेम वरच्यासारखंच आहे. 2800ला आपण 80%नं आपल्याला ॲन्सिलरी FSI इथे 2240 कमर्शियल ॲन्सिलरी इथे मिळतो. या दोघांची टोटल केल्यावर आपल्याला 5040 स्क्वेअर मीटर ही टोटल अलावेबल बिल्टअप मिळतो. तर तेच 30 मीटर आणि 30 मीटरच्या वरच्या रोडसाठी 2000 स्क्वेअर मीटर बेसिक FSI, 300 स्क्वेअर मीटर हा प्रीमियम FSI, TDR आहे तो आपल्याला 700 स्क्वेअर मीटर मिळतो. त्यामुळे मॅक्झिमम पोटेन्शियल आपल्याला 3000 स्क्वेअर मीटर मिळतो आणि कमर्शियल ॲन्सिलरी आपल्याला 80% 3000च्या 2400 स्क्वेअर मीटर एवढा मिळतो. त्यामुळे आपल्याला टोटल ही 3000 प्लस 2400 5400 स्क्वेअर मीटर एवढा आपल्याला कमर्शियल यूजसाठी बघायला मिळतो. तेच आता मिक्स यूज म्हणजे काय, रेसिडेन्शियल आणि कमर्शियल हे 2 ॲन्सिलरी टेबल ह्याच्यात वाढतात. तर 9 मीटरच्या खाली रोड असतील तर आपल्याला 1500 स्क्वेअर मीटर बेसिक, इथे 0 TDR पण 0, 1500 स्क्वेअर मीटर आपल्याला मॅक्झिमम पोटेन्शियल इथे बघायला मिळतं. रेसिडेन्शियल ॲन्सिलरी आपल्याला 900 स्क्वेअर मीटर, कमर्शियल ॲन्सिलरी आपल्याला 1200 स्क्वेअर मीटर आणि ह्या तिघांची टोटल केल्यावर 3600 स्क्वेअर मीटर आपल्याला अलावेबल टोटल बिल्टअप मिळतो. तेच 9 मीटर ते 18 मीटरमध्ये आपल्याला 2000 इथे दीडवरून डायरेक्ट इथे 2चा आपल्याला FSI मिळतो. त्यामुळे इथे 2000, इथे 0.3नुसार 300 स्क्वेअर मीटर, TDR 0.3नुसार 300 स्क्वेअर मीटर. त्यामुळे मॅक्झिमम पोटेन्शियल आपल्याला हे 2600 मिळतं आणि रेसिडेन्शियल 2600च्या 80% 1560 स्क्वेअर मीटर मिळतं. इथे जेवढं आहे तेवढंच मिळतं आणि कमर्शियल 2080 इथे जेवढं आहे तेवढंच इथे मिळते आणि या तिघांची टोटल केल्यावर आपल्याला 6240 स्क्वेअर मीटर टोटल अलावेबल बिल्टअप मिळतं. तेच 18 ते 20मध्ये जर बघितला तर हे तिन्ही आपल्याला सेम राहतं. त्यामुळे तिघांची टोटल केल्यावर 2800 स्क्वेअर मीटर एवढा आपल्याला मॅक्झिमम बिल्डिंग पोटेन्शियल मिळतं आणि रेसिडेन्शियल 1680 जो इथे आपण काढलेला आणि कमर्शियल हा 2240 इथे काढलेला. त्यामुळे आपल्याला टोटल ह्या तिघांची केल्यावर 6720 स्क्वेअर मीटर ही टोटल अलावेबल बिल्टअप मिळते आपल्याला मिक्स यूजसाठी. तेच 30 मीटर आणि त्याच्यावरती असेल तर आपल्याला हे थोडक्यात हे 4 कॉलम सेम राहतात. 2000, 300, 700 आणि हे 3000 स्क्वेअर मीटर. रेसिडेन्शियल आपला 1800 आहे तो इथे 1800 येतो. कमर्शियल जो 24 स्क्वेअर मीटर आहे तो 2400 स्क्वेअर मीटर मिळतो आणि या तिघांची टोटल केल्यावर आपल्याला 7200 स्क्वेअर मीटर हा टोटल मॅक्झिमम अलावेबल बिल्टअप एरिया आपल्याला मिक्स्ड यूजमध्ये आणि कंजेस्टेड एरियामध्ये एवढा आपल्याला मिळतो. आय होप सगळ्यांना या व्हिडिओची मदत होईल. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.